मानवी जीवनाचे अलंकार आहेत, मानवी जीवनाचे दागिने आहेत. पण प्रेम, हृदय आणि वात्सल्य हा मानवी जीवनाचा आत्मा आहे आणि या आत्म्याचं दर्शन आपल्याला सातत्यानं सौभाग्यवती मंदाताई म्हात्रे यांच्या जीवनात आणि कार्यात होत आहे. गेली 25 वर्ष राजकारण आणि समाजकारणात मंदाताई काम करतायत. त्यांच्या कामाचा जर आपण आढावा घेतला तर ही 10 मिनिटाची चित्रफित खरं म्हणजे पुरेशी नाहीये. त्यांनी आतापर्यंत नव्या मुंबईमध्ये आमदार निधी, सेंटो, केंद्र शासन, नवी मुंबई महानगरपालिका, सिद्धिविनायक न्यास, मत्स्य व्यवसाय विभागाच्या अनेक संस्थांच्या माध्यमातून जवळजवळ 50 कोटी रुपयांचा निधी हा नवी मुंबईच्या विकास कामासाठी उपलब्ध करून दिला आहे. नवी मुंबईमध्ये अनेक विविध समाजाचे लोक गुण्या गोविंदानं राहतात. त्यांच्याकरता कब्रस्तान तसंच चिमणीच्या नवीन प्रणालीसह सुसज्ज अशी स्मशानभूमी उभारून दिली. त्याचप्रमाणे नवी मुंबईमध्ये पहिलं CNG पंप स्टेशन सुद्धा ताईंनी सुरू केलं आणि यामधूनच मंदाताईंनी सामाजिक बांधिलकीची देखील जाणीव ठेवली आहे आणि त्याचाच भाग म्हणजे आजचा हा गौरव सन्मान 2013चा पुरस्कार. मंदाताईंना मी विनंती करतो की आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. गोवर्धनी सार्वजनिक सेवे संस्थेच्या वतीने आज आम्ही आपले आदरणीय पद्मश्री डॉक्टर DY पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या नव्या मुंबईचे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्यांनी अनेक रोजगार कामं करून आपलं नाव गेले 25 वर्ष इथे नव्या मुंबईमध्ये कोरले असे आपले सर्वांचे आदरणीय नेते गणेशजी नाईक साहेब, त्याचप्रमाणे पुरणचे आणि पनवेलमधून सातत्याने निवडून आलेले आमदार विवेकानंद पाटीलजी, त्याचप्रमाणे सिडकोचे अध्यक्ष ज्यांनी अनेक घोषणा करून लोकांचे आता प्रश्न गेल्या 1.5 वर्षात मार्गी लावलेले आहेत ते प्रमोद हिंदूरावजी, त्याचप्रमाणे मला नेहमी सहकार्य करणारे, माझ्या कार्यक्रमाला नेहमी प्रोत्साहन देणारे आदरणीय दैनिक सकाळचे पद्मभूषण देशपांडे संपादक, त्याचप्रमाणे आपले पोलीस कमिशनर अशोक शर्माजी, माजी DG त्यागी साहेब, समोर उपस्थित असलेल्यामध्ये सिडकोचे माजी संचालक GS गिल साहेब, पुण्यनगरीचे संपादक संजय मलमेजी आणि सर्व सत्कार मूर्ती आलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी सालाबादप्रमाणे गेली 17 वर्ष गोवर्धनी सार्वजनिक सेवे संस्थेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांचे सन्मान करत आलेले आहेत. पण महिलांचेही सन्मान करत आले. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी जी लोक आहेत त्यांना आपण नेहमीच सन्मान केला. पण दादा यावेळी विचार केला की आपण गौरव सन्मान पुरस्काराने या लोकांना राज्यपालांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं असं आमचा सर्वांचा एक ध्येय होतं आणि आपल्या आदरणीय DY पाटील दादा यांनी मला आपला अमूल्य वेळ त्यातल्या त्यात दिला. त्याबद्दल मी खरोखरच मनापासून त्यांना त्यांच्या व्यस्त जीवनातून ते आज आपल्या एवढ्या कार्यक्रमासाठी बिहारवरून आलेले आहेत. मी त्यांना खरोखरच मनपूर्वक धन्यवाद देते. सर्वप्रथम मी पुरस्काराबद्दल बोलायच्या अगोदर मी दादांबद्दल बोलेन की आदरणीय दादा, आज जो गौरव सन्मान पुरस्कार आपण जो देत आहे आपल्याला माहितीच आहे की माझ्या मुलाचं नाव गौरव होतं आणि आपण त्यावेळी माझ्याकडे आला होता. मी संपूर्ण जीवनामध्ये उद्ध्वस्त झाली होती, पण त्यात उभं करण्याचं शब्दरूपी जर कोणी काम केलं असेल त्या माझ्या जीवनात तर 3 लोक ही फार महत्त्वाचे आहेत आणि त्यांचा जर उल्लेख जर मी आज केला नाही तर मला वाटतं की माझ्यासारखं कोण नाही म्हणून. पण मला वाटतं यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. ज्यावेळी माझा गौरव मुलगा गेला त्यावेळी दादांचं ऑपरेशन झालं होतं, पण तरी दादा म्हणजे DY पाटील दादा हे माझ्या घरी आले 1 महिन्याने आणि मला सांगितलं की मंदाताई तुमचा कार्यकर्त्यांचा पिंडा आहे, तुम्ही काम लोकांसाठी केलं पाहिजे, ही जनतेमध्ये तुम्ही तुमचा मुलगा शोधला पाहिजे, लहान मुलांमध्ये तुमचा मुलगा शोधला पाहिजे आणि तुम्ही काम करत राहिलं पाहिजे. ही मनाची उभारी देण्याचं काम माझ्या जीवनात 3 लोकांनी केलं. त्यांचं नाव आज मला घेतलं पाहिजे. त्यानंतर आदरणीय आमचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सुद्धा भेटून मला तेच सांगितलं की तुम्ही घरात बसू नका, मी तुम्हाला कुठेतरी संधी देतो, तुम्हाला काम करायला पुन्हा प्रवाहात आणतो आणि त्यांनी त्याच्यानंतर मला आमदारी केलं. तर आणि दुसरे आमचे ND पाटील साहेब आणि आमच्या माई पाटील या विचारा सातत्याने माझ्या मागे उभ्या राहिल्या
आणि म्हणजे 8 दिवसांनी 10 दिवसांनी ते यायच्या, माझं ब्रेन वॉश करायचं, झोपून राहू नको, ही सर्व मुलं तुझी आहेत, ही सर्व लोक तुझी आहेत आणि तू काम करणार आहे, त्यासाठी काम केलं पाहिजे. आणि या लोकांनी मला जीवनामध्ये पुन्हा एकदा या प्लॅटफॉर्मवर आणून उभं केलं. त्यामुळे मी मनस्वी या लोकांचं पुनश्च एकदा तिन्ही लोकांना धन्यवाद देत आहे. त्याचप्रमाणे गौरव सन्मान पुरस्कार देण्याचं कारण असं आहे की नवी मुंबईचं नाव देश विदेशात नेणारी लोक आज दादा नव्या मुंबईमध्ये राहतात. पूर्वी यांचे सन्मान यांचे व्हायचे महानगरपालिकेतर्फे, पण आज बरेच दिवस झाले महानगरपालिकेतर्फे हे कार्यक्रम होत नाहीत. तर माझा आदरणीय गणेश नाईक साहेबांना सुद्धा विनंती आहे का हे पुरस्कार पुन्हा सुरू करावे. तसंच प्रमोद हिंदूरावजी आज इथे आहेत, त्यांनाही माझी विनंती आहे की शुल्कोतर्फे पण हे पुरस्कार देण्यात यावे. कारण आपल्या नव्या मुंबईमध्ये इतकी मान्यवर व्यक्ती आहेत की आपण जरी गिनती केली तरी त्याची गिनती कमी पडेल. ज्यावेळी आम्ही जाहिरात दिली त्यावेळी माझ्याकडे 105 ॲप्लिकेशन आले आणि त्यातून कोणाला निवडावं आणि कोणाला ठेवावं हे विचार आम्हाला पडले. आणि त्यातल्या त्यात आम्ही जवळजवळ 35 लोकांची नावं निवडताना आमची खूप तारांबळ झाली की याला घ्यायचं की त्याला घ्यायचं. पण सर्वांनी या नव्या मुंबईचं नाव देश विदेशात केलेलं आपल्याला माहिती आहे. मी विजय पाटलांशी संपर्क साधला होता, जे डी वाय पाटील ग्रुपचे सर्व कार्यपाहतात. त्यांनी जे स्टेडियम बनवलेलं आहे, या स्टेडियममुळे आपलं विदेशात कुठे मॅच असेल तर लोक उद्या नवी मुंबई में जाना है. तर या नव्या मुंबईची नाव नेणारी अशी जी रत्न आहेत, या रत्नांना आपण त्यांनी एक नव्या मुंबईची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात केलेली लोक आहेत आणि अशा लोकांना आज आपण इथे सन्मान पुरस्कार देत आहोत. आणि दादा एक सांगायचं म्हणजे ही जी माणसं आहेत, जसे आपण आहात, आपण अनेक लाखो विद्यार्थी डी वाय पाटील मधून आज निघतात, लाखो लोकांना आपण आज रोजगार दिलेला आहे. महाराष्ट्रात आणि देशात जर रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कोणी असतील तर यातली अर्धी मंडळी आहेत. इथे अर्जवून मला नाव घ्यावं लागेल MGMचं की त्यांच्याकडे सुद्धा शाळा कॉलेजमधून भरपूर मुलं तयार होतात, अनेक लोकांना रोजगार आहे, डॉक्टरांना रोजगार आहे. आपल्या संपूर्ण समूहामध्ये अनेक लाखो लोक आज त्यांना रोजगारची निर्मिती करून दिलेली आहे. तर अशी जी पुरस्कार घेणारी यातली काही मंडळी आहेत, अशोक खंडेजींचं नाव घ्यावं लागेल. आज 150 मुलांना त्यांच्या व्यासपीठावर नेहमीच कार्यक्रमामधून रोजगार असतो. आमचे शिंगोटे साहेब आहेत पुण्यनगरीचे, अतिशय ग्रामीण भागात काम करून आज ते इथपर्यंत आलेले आहेत. आणि या मराठी वृत्तपत्राची किमया त्यांनी या लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, वेगवेगळ्या माध्यमातून, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स, याच्यामध्ये त्यांनी आपली जी जागा आहे ती टिकून ठेवलेली आहे. अशी मान्यवर लोक आहेत की यांनी आपल्या स्वतःच्या चालत्या बोलत्या कार्यशाळा निर्माण केलेल्या आहेत, अनेक लोकांना रोजगार देऊन. तर अशा मंडळींना कुठेतरी एक, मी तर त्यांची एक ताई होऊ शकते, बहीण होऊ शकते, अशी मी प्रेमाची थाप देऊ शकते, बाकी काही देऊ शकत नाही. पण माझी एक इच्छा होती की राज्यपालांच्या हस्ते यांना एक सन्मान व्हावा या लोकांचा. आणि म्हणून गेल्या 2 महिन्यापासून आमचा प्रपंच आपल्या सोबत होता. या लोकांनी नव्या मुंबईची ओळख करून दिलेली आहे आणि अशी लोक या नव्या मुंबईत राहतात, यांचा सन्मान होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच आज हा गौरव सन्मान पुरस्कार आपण देऊन यांना सन्मानित आपल्या शुभ हस्ते करत आहोत. मी माझं प्रास्ताविक संपवते कारण सर्वांना बोलायचं, त्यामुळे जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांचं ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं सर्वांचं अभिनंदन करते. आणि पुढच्या वेळी जे राहिलेत त्यांनाही आपण पुढच्या वेळी देऊ, त्यांचंही पुढच्या भविष्यासाठी अभिनंदन करते. आणि या स्पर्धेतून तुमच्याही मनात कुठेतरी स्पर्धा निर्माण व्हावी की पुढचा पुरस्कार आम्हाला मिळाला गेला पाहिजे, हे स्पर्धेत टिकलं गेलं पाहिजे, हे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझं मनोगत व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपादक श्रीयुत पद्मभूषण देशपांडे इथं उपस्थित आहेत मंचावर. गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने नवी मुंबईमध्ये साधारणतः दरवर्षी हा कार्यक्रम होतो. नवरात्र हे त्यांचं वैशिष्ट्य असतं. त्या मंदिरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती तो उत्सव साजरा करतात. आणि या अशा धार्मिक कार्यक्रमाच्या बरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची आपली जी भावना असते तीही ते यावेळी व्यक्त करत असतात. मंदाताईंचं कार्यकर्तृत्वाची आता आपण एक छोटीशी चित्रफीत बघितली. आपण आज सगळीकडे महिला नेतृत्व उभं राहावं, महिलांचा सार्वजनिक जीवनामधला जो सहभाग आहे तो वाढावा, त्यांचं योगदान वाढावं, यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतो. पण हे प्रयत्न सुरू होण्याच्या आधी
आपलं महिला म्हणून असलेलं कर्तृत्व हे मंदाताईंनी सिद्ध केलेलं आहे. त्या विधान परिषदेमध्ये असताना मी त्या ठिकाणी बातमीदार म्हणून काम करत होतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम तेही आम्ही जवळून बघितलेलं आहे. आणि आता सकाळ आणि नवी मुंबईचं जे एक अत्यंत जवळचं नातं आहे, या नवी मुंबईमध्ये त्यांचे जे अनेक विविध उपक्रम सुरू असतात, त्या विविध उपक्रमांनाही आम्ही खूप जवळून बघत असतो, त्यांना प्रसिद्धीही देत असतो. सुरुवातीलाच मी मंदाताई म्हात्रे यांना मनपूर्वक धन्यवाद देईल की त्यांनी गेली 17 वर्ष हा कार्यक्रम सातत्यानं चालू ठेवलेला आहे. समाजामध्ये जे चांगलं काम करतात त्या चांगल्या काम करणाऱ्यांचं कौतुक कुठंतरी झालं पाहिजे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळाली पाहिजे, त्यांचा गौरव केला पाहिजे, हा विचार डोळ्यासमोर ठेवून त्या गेली 17 वर्ष काम करत आहेत. पण 17 वर्षाच्या कार्यक्रमापेक्षा हा कार्यक्रम मला वाटतं सर्वात मोठा आणि महान मानला पाहिजे, कारण स्वतः डी.वाय. पाटील साहेबांच्या हस्ते आपल्याला ह्या ठिकाणी पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि हा सन्मान हा मोठा सन्मान आहे असं मला वाटतं. कारण कुणाच्या हस्ते आपल्याला सन्मान मिळतो, कुणाच्या हस्ते आपला सन्मान होतोय, कुणाच्या हस्ते आपला पुरस्कार होतोय, ह्याला देखील फार मोठं महत्व आहे. आणि डी.वाय. पाटील साहेब आपल्याला मी निश्चित सांगेन की आपल्या हातनं पुरस्कार घेतल्यानंतर ही सारी मंडळी आपल्या भविष्याच्या आयुष्यामध्ये, पुढील आयुष्यामध्ये याच्यापेक्षाही फार चांगलं काम करण्याची उर्मी अवस्था त्यांच्यामध्ये आल्याशिवाय राहणार असा विश्वास मला या ठिकाणी निश्चितपणे वाटतं. आणि म्हणून मंदाताईंना खरोखरच धन्यवाद दिले पाहिजेत की चांगलं काम करणारे जे आहेत, समाजासाठी सेवा करणारे आहेत, आपल्यापेक्षा लोकांची चांगल्या पद्धतीने सेवा केली पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण स्वतः कर्तृत्वात झालं पाहिजे. आणि आपण कर्तृत्वात होत असताना सोबत सुद्धा जनतेला, समाजाला घेऊन गेलं पाहिजे. असे अनेक 35 मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होतोय. आणि अशा प्रकारचा सत्कार होत असताना, अशा प्रकारच्या सत्कार मूर्तींचा त्या ठिकाणी गौरव होत असताना निश्चितपणे त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्याशिवाय आधी पुढच्या वर्षी अशा प्रकारचा गौरव आपल्याला सुद्धा मिळाला पाहिजे. अशा प्रकारची इच्छा निर्माण होऊन अनेक माणसं अनेक चांगल्या प्रकारचं काम करायला तयार होतील किंवा कामाला लागतील असा विश्वास मला या ठिकाणी वाटतोय. मंदाताईंना या ठिकाणी मी धन्यवाद देतो की तळागाळामध्ये काम करणाऱ्या सहकार्याला या ठिकाणी आपण सन्मानित करत आहात. आणि सन्मानित करत असताना महामहिम राज्यपालांच्या हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित करत आहात. समाजामध्ये उभारी घेण्याचं काम या पुढच्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून होईल अशा प्रकारचा विश्वास सुद्धा या ठिकाणी व्यक्त होतो. या ठिकाणी गोवर्धन सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम अनेक वर्षापासून सुरू आहेत. ते आदरणीय पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब, राज्यपाल बिहार, सिडकोचे अध्यक्ष श्री प्रमोद चेंदुराव, उरणचे आमदार विवेकानंदजी पाटील, आमदार नरेंद्र पाटील, दैनिक सकाळचे संपादक मान्य श्री पद्मभूषण देशपांडेजी, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त अशोक शर्माजी, सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक श्री जी.एस. गिल साहेब, माजी पोलीस महासंचालक अरडी त्यागी साहेब, या कार्यक्रमाच्या आयोजिका सौ मंदाताई म्हात्रे, माजी आमदार, अध्यक्ष गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था, त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, त्यांचे सर्व सहकारी, पुरस्कार प्राप्त महाव्यक्ती, समोर बसलेले ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनींनो, मंदाताई या व्यक्ती नसून मंदाताई एक संस्था आहे. मी जसे डी.वाय. पाटील साहेबांचा उल्लेख नेहमी करतो की डी.वाय. पाटील साहेब हे गव्हर्नर जरी असले तरी सुद्धा चालतं बोलतं एक विद्यापीठ आहे. आणि तशाच डी.वाय. पाटीलांच्याच पावलावर पाऊल टाकणाऱ्या या मंदाताई यांनी ज्याला सामाजिक सेवा सुरू केली, नगरसेविका झाल्या, महिला कल्याण बाल कल्याण समितीच्या सभापती झाल्या, कालांतरानं माननीय शरद पवार साहेबांनी त्यांना महाराष्ट्र स्तरावर राष्ट्रवादीच्या महिला विंगचं अध्यक्षपद दिलं. आयुष्यामध्ये त्यांच्या संकट आली, संकटातून सावरून त्यांनी पुन्हा सामाजिक जीवन सुरू केलं आणि साहेबांनी त्यांना पुन्हा आमदार बनवलं.
आमदार असल्या नसल्या तरी सुद्धा मंदाताईचं कार्य सातत्यानं चालू राहिलं, ज्याच्यामध्ये सर्व धर्म समभाव, तळागाळातल्या गोरगरिबांना मदत करण्याची भावना, प्रकल्पग्रस्त लोकांच्या विषयी त्यांच्या मनात असलेला आदर आणि सर्वच क्षेत्रातील मान्यवर लोकांना प्रोत्साहित करण्याचं, त्यांना सन्मानित करण्याची त्यांच्या मनातली जिज्ञासा ही निश्चितपणे आजच्या कार्यक्रमाला एक प्रकारची प्रेरणा ठरली आहे. महर्षी विवेकानंद पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे दिवा पाटील साहेबांच्या हस्ते सत्कार करून घेणं म्हणजे पुन्हा जीवनामध्ये उन्माद, आत्मविश्वास निर्माण करण्यासारखे आणि त्यांच्या मताशी मी सहमत आहे. दिवा पाटील साहेबांनी राजकारण केलं, समाजकारण केलं, अर्थकारण केलं, समाजातील विविध स्तरांवर असलेल्या सर्वच गोष्टींना स्पर्श केला. दिवा पाटील साहेब मी माझ्यापेक्षा वयाने मोठे असले तरी सुद्धा ओरिजिनली आम्ही दोघे मित्र आहोत आणि मी त्यांचा हितचिंतक आहे आणि ते माझे हितचिंतक आहे. राजकारणाच्या पलीकडे, पक्षाच्या पलीकडे जाऊन आम्ही आमचं मित्रत्व आजवर जपलेलं आहे आणि आयुष्यभर आम्ही जपणार आहोत. म्हणून दिवा पाटील साहेबांसारखा एक परिस्पर्श ज्याच्या जीवनामध्ये होईल त्याचं जीवनच उजळून जाईल. आज मी जास्त बोलत नाही, फक्त एकच सांगेन की मंदाताई, आपण जे कार्य करीत आहात, आपल्या मुलाच्या स्मरणार्थ हा गौरव समारंभ आपण करीत आहात. म्हणजे प्रश्न असा की तुम्हाला त्या मुलाची पण आठवण राहील, तुमच्या मुलाचं विषय असलेलं प्रेम तुमचं समाजाला समजेल आणि तुमच्या समाजातील असलेली तुमची बांधिलकी सुद्धा लोकांना समजेल. या प्रसंगी मी मंदाताई तुमच्या कार्याला शुभेच्छिंतितो. भविष्य काळामध्ये तुमचे कार्य सूर्याच्या तेजानं चमकत राहावं आणि डी वाय पाटील साहेब तुम्ही अजून सुद्धा 25-32 वर्ष या समारंभाला येत राहावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.